राज्याचा नेता असूनही धनंजय मुंडेंचा बॅनरवर फोटो का नाही, बाबरी मुंडेंनी स्पष्ट सांगितले आहे। पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती असलेले राजेभाऊ मुंडे व बाबरी मुंडे हे आता लवकरच प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असून या प्रवेशाचे बॅनर आता बीड शहरामध्ये झळकत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। परंतु ह्या बॅनरवर सर्व नेते मंडळीचे फोटो आढळून आले असले तरी मात्र धनंजय मुंडेंचा फोटो या बॅनरवरून गायब झाल्यामुळे आता कुठेतरी वादाची ठिणगी पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून आता अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादी या गटामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 2 गट निर्माण होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। बाबरी मुंडे यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की बीड शहरामध्ये जे बॅनर लावलेले आहेत ते कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत। याचबरोबर आमच्या पक्षप्रवेश सोहळ्याला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं हे प्रकाश दादा ठरविणार असून याचबरोबर आता प्रकाश दादा ज्या पद्धतीने आम्हाला समाजकारण व राजकारण करण्याची दिशा ठरवितील त्या पद्धतीने आम्ही समाजकारण आणि राजकारण करणार असल्याचं देखील बाबरी मुंडे यांनी स्पष्ट केल्यामुळे आता अजित पवार गटामध्ये 2 गट बीड जिल्ह्यामध्ये निर्माण होणार असल्याचे संकेत आता दिसू लागले आहेत। येत्या 7 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यामध्ये अजित दादा हे येणार असून आता हे 2 गट निर्माण होत आहेत। त्या दोन्ही गटाची मनमिळावूपणा ते कशा प्रकारे करणार आहेत, त्याचबरोबर राजेभाऊ मुंडे व बाबरी मुंडे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला धनंजय मुंडे हे उपस्थिती दर्शविणार आहेत का नाहीत हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।